केटीसी लाईव्हच्या माध्यमातून मी सायलेंट सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो आजच्या रात्रीतील सेकंड फेरीला होतीये सुरुवात. निर्णायक सामने ज्यामधून आपल्याला क्वार्टर फायनलच्या दोन टीम्स मिळतील. येणाऱ्या दोन सामन्यांमधून पहिला सामना एका बाजूला नडोदे तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळतो आश्रे. विलासदी मापती यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी श्रेयस सुर्वे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं. विलासदी मापती सर यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. मॅच ऑन. पहिला बॉल सचिनचा लेफ्ट केलाय. अंपायर सूरज पांडे आमच्याकडे इशारा करतायत. चेंडू वाईड आहे. वाईडच्या स्वरूपात श्री गणेशा झालाय तो बॅटिंग करणारा नडोदे टीमचा. नडोदे टीम ज्यांची ओळख आहे हार्ड हिटिंग फलंदाजी. पहिले बॅटिंग करणं त्यांना रास जातं. टॉस ते हारल्यानंतर ज्यांच्या कॅप्टनच्या चेहऱ्यावरचा कल्पेशच्या चेहऱ्यावरचा हसू आपल्याला बघायला मिळालं. यावेळेला रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. चेंडू जातोय निर्धाव. पहिला चेंडू वाईड त्यानंतर आलेला निर्धाव चेंडू. आसरे संघाचा स्ट्राईक बॉलर सचिन उंचखोरा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगल्या रिदम मध्ये रनअप पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. यावेळेला बॅटच्या आउटसाइड एज होते. विकेट किपर थोडीशी चुकी करतोय. ही संधी होती विकेटची मात्र कॅच ड्रॉप. विवेक सारखे एक धाकड फलंदाजाला ही संधी मिळाली आहे. या संधीचं सोनं करावं लागेल कारण की सारखी संधी मिळत नाही पलसदरीमध्ये खेळण्याची. पलसदरीकरांचा हा वर्ल्ड कप तुम्हाला बघा तुमच्या भेटीला आलाय. पलसदरी आणि पलसदरीवाडी टीम सर्वांचीच मेहनत रंगाला आली आहे. आजची तिसरी रात्र. यावेळेला शॉर्ट पिच बॉल शॉर्ट आर्म पुल. चेंडू झालाय गुल. आलाय हा 6 धावांसाठी पहिला षटकार. ओटू डीजे. यावेळेला फुल टॉस आणि फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. अंपायर आमच्याकडे इशारा. पहिला फलंदाज बॅक टू द डग आउट. विवेकच्या पारीचा होतो अंत. टू डीजे. तंबूत परतलाय. तर 1 डाऊनच्या भूमिकेत निकी टायमिंग वरती जास्त भरोसा देतो. लेग साइड त्याची धाकड आहे. लेग साइडचा फलंदाज मांडला जातो नडोदे टीमचा. लवकर संधी आले. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या तर फक्त 7. 1-7 षटकार खाऊन सुद्धा सचिन चांगली कामगिरी करतोय. फुल टॉस बॉल कव्हर पॉइंटच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतं. थोडीशी मिसफिल्ड मात्र चांगलं कव्हर करतोय. एका धावावरती समाधान मानावं लागेल निकीला. ओव्हर नंबर 1 समाप्त झाली आहे. स्कोर कार्ड वरती नडोदे टीमच्या धावा लागल्यात 1-8. तुम्ही बघताय पलसाई चषक 2025 पलसदरीकरांचं या वर्ल्ड कप. विलासची मापदी साहेबांकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 500चा कॅश प्राइज आदित्य. आणि उद्या महावीर जयंतीची बऱ्याच खेळाडूंना सुट्टी सुद्धा असेल. म्हणजे ही संधी आहे. आता जर 500 कमवले तर उद्याचा दिवस चांगला जाऊ शकतो.
मात्र आता आपल्या टीम साठी धावा बनवणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हर नंतर फक्त 8 धावा स्कोर कार्ड वरती लागलात. पॉवर प्ले बघायला गेलं तर बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सचिन एक षटकार एक वाईड खाऊन सुद्धा फक्त 8 धावा खर्च केल्या. ओव्हर नंबर 2 साठी महेश गोंदली. महेश पहिले सचिन आता महेश. स्ट्राईक एंड वरती निकी पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धावा लावाव्या लागतील. सेकंड राऊंडची पहिली मॅच इम्पॉर्टंट मॅच आहे. कधी परिवर्तन मात्र ओळखलं आणि स्टँड अँड डिलिव्हर चेंडू सीमा रेषा पार. निकीच्या बॅट मधून एक दमदार षटकार टू डीजे. गति परिवर्तन लवकर ओळखलं. पडा और उसे जडा 6 रन्स के लिए आया हुआ है दमदार 6. यावेळेला गती परिवर्तन यावेळेला तेच चेंडू तेच तर्रार चेंडू. अंपायर आमच्याकडे इशारा करतात बाळा सलुंके सर हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एक धाव स्कोर कार्ड लागली जाणार. 15 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. वाईड साठी बॅटिंग फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला. ओके थर्ड अंपायरला विनंती असेल. थर्ड अंपायर आमच्या घोडोलीचे सुपुत्र लेजंड टेनिस क्रिकेटर रिव्हर्स स्वीप म्हणून त्यांची ओळख रिव्हर्स स्वीपचा बादशाह अविनाशजी पालांडे. क्रिकेटचा बराच अनुभव आहे. जर बऱ्याच वर्षाआधी युट्यूब असताना तर या खेळाडूचं नाव मुंबईपर्यंत असतं. तर अविनाश पालांडे थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतात. चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक रन जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 15 धावा. स्कोर कार्ड वरती एक षटकार आला या ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती. अजून एक दिशाहीन चेंडू अजून एक अवांतर धाव. आता मात्र स्कोर कार्डला आकार यायला सुरुवात झाली आहे. नडोदी टीम आता कमबॅक करायला सुरुवात केली आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये फक्त 8 धावा. आता पहिल्याच बॉल वरती धावा खर्च केल्यात महेशने 8. स्कोर कार्ड वर धावा लागल्यात तर 16 धावा. 4 ओव्हरची मॅच 50+ टोटल बनवण्याचा प्रयत्न पदरी टीमचा नेहमीच असतो. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. अजून एक दिशाहीन चेंडू. आता मात्र हॅट्रिक झाली आहे ती गोलंदाजाची वाईडने. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. महेश राईट आर्म राऊंड चेंज केला अँगल. शॉर्ट पिच बॉल ऑफसाईडच्या दिशेने. वीरेंद्र सेवक स्टाईल मध्ये फटका खेचला. शेवटच्या क्षणी फिल्डरचे एफर्ट्स खूप सुंदर एफर्ट्स आपल्या टीमसाठी काही धावा वाचवताना. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. बघायला गेलं तर खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. एका बाजूला निकीचा चांगला फटका पाहायला मिळाला. त्यावरती एक अप्रतिम A1 दर्जाची फिल्डिंग पॉईंटचे डीप पॉईंटचे क्षेत्ररक्षकाची आणि तेवढ्याच ताकदीने त्याला बॅकअप मिळाला. एक धाव आपल्या टीमसाठी वाचवली. क्रिकेटमध्ये एका धावेला आणि राजकारणामध्ये एका मत्याला बरंचसं महत्व असतं. तख्ते पलट जाते एक वोट से और एक रन से क्रिकेट में. स्लोवर बॉल शॉर्ट पिच बॉल फायदा घेऊ शकलेला नाहीये. सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडू देऊन एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. स्वतःवरती थोडासा नाराज कल्पेश
21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. या ओव्हरमध्ये थोडासा महागडा जरूर ठरतोय तो महेश. कमबॅक करावं लागेल महेशला. यावेळेला तेच तर्रार लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने खेळलाय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. थोडीशी मिसफिल्ड आणि बघता बघता डोळ्यांच्या चुकवत नजर चुकवत एक अजून धाव. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्यात. अशा छोट्या छोट्या मिस्टेक्स तुम्हाला रोखाव्या लागतील कारण की याच धावा तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये चेस करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या टुर्नामेंटचा नियम आहे. कडक टुर्नामेंट. पळसाई चषक का पळसदरी कारण हा वर्ल्ड कप. शॉर्ट बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आला. बराच अवधीनंतर डॉट चेंडू पाहायला मिळाला. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागला. तर एक फलंदाज बाद स्वस्तामध्ये तंबूत परतला होता तो विवेक. सात धावांवरती विवेक आउट झालेला. त्यानंतर 16 धावांची मात्र पार्टनरशिप लावली निकी आणि कल्पेशाने. लोअर फुल टॉस या वेळेला स्वीप केला. पॅडल स्वीप. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डेंग्यामधून चेंडू झालाय फरार. टांगा पलटी घोडे फरार. हा आलाय पळसाई चषक ब्रँडेड चौकार. डीजे पारितोषिक देणार आहेत. डान्सर आणणार आहेत मनोज दरेकर. डोकादुखी ठरू शकतात कारण की चेसिंग तुम्हाला करायची आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा खर्च झाला त्या 27. पहिल्या ओव्हरमध्ये सचिनने फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. मात्र या ओव्हरमध्ये मिसफिल्ड झाली. मिसफिल्ड वरती आलेली ती एक्स्ट्राची धाव. त्यानंतर आलेला चौकार. ओव्हरमध्ये या धावा खर्च झाल्या त्या 19 धावा. बरंच काय बघायला मिळालं. षटकार बघायला मिळाला. त्यानंतर नवीन गोलंदाज ऋतिकचा वापर करण्यात येतो ओव्हर नंबर 3 साठी. 27 धावा. एक बाद 27. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घर बसले या शृंखला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता. केटीसी लाईव्हचा जर विचार केला ना कर्जत टेनिस cricket.in खालापूर परिसरात सगळ्यात जागी केटीसी लाईव्हचा बोलबाला आहे कारण की त्यांची क्लिअरिटी ट्रान्सपरन्सी. या वेळेला स्लॉट मधला बॉल मिडल करू शकलेला नाहीये. अलोंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण. कल्पेशने चांगलं काम केलं. निक्कीला स्ट्राईक वरती आणलाय. ज्या निक्कीच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आलाय. चांगल्या रिदम मध्ये निक्की पाहायला मिळतोय. अशाच प्रकारे बॅटिंग करावी लागेल एक मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर. मात्र हे कमबॅक करावं लागेल या गोलंदाज ऋतिकला. यावेळेला अजून एक दिशाहीन चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात बऱ्याच धावा खर्च करतोय आता मात्र आसरे टीम. ही पार्टनरशिप ब्रेक करण्याचा प्रयत्न चाललाय. यॉर्करचा प्रयत्न मात्र एक्झिक्युशन खराब पाहायला मिळत आहे. ऋतिक टू निकी. या वेळेला यष्टीरक्षक काय करतोय. आधीच बराच धावा खर्च झालाच मित्रा. अशा प्रकारची फिल्डिंग तुम्ही करू शकत नाही आहात. अंपायर चुलबुल पाणे आमच्याकडे इशारा करतात. दोन्ही हात समांतर. त्यांना थोडीशी अजून एक्सरसाइज करावी लागते. वाईट बॉल वाईट +1 अशा 2 धावा या बॉलवरती मिळाल्यात. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. वाईट साठी एक रिव्ह्यू खर्च झालाय अंपायर फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आदित्य कल्पेशचा प्रेझेन्स ऑफ माइंड बघायला मिळतोय कारण की एक रिव्ह्यू आधीच खर्च झाला होता. अंपायरला सांगतात. अशा प्रकारचा प्रेझेन्स ऑफ माइंड तुम्हाला क्रिकेटमध्ये दाखवावा लागतो. ऋतिकचा शॉर्ट बॉल अप्पर कट आणि अप्पर कटच्या माध्यमातून थर्डमॅनच्या दिशेला चेंडू झालाय फरार. गोलीच्या वेगाने आलाय अजून एक चौकार. टीजे
काही दिवसांपूर्वीच आपल्या आई एकविरेची पालखी सोहळा आपण बघायला मिळाला. अतिशय दिमागदार सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. चौकारानंतर स्लॉट मधला चेंडू उडवलाय तिथे लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक इच्छुक आणि घेतलाय झेल आणि संपवलाय कल्पेशच्या पारीचा खेळ. टू डीजे मन जिंकतो डीजे आपल्या सुमधुर संगीताने. नवीन फलंदाज मैदानात गेलाय शिवाजी, वर्गमित्र आमचा. लेफ्टी धाकड फलंदाज आहे. ज्या विकेटची गरज होती, पार्टनरशिप ब्रेक करण्याची गरज होती ते झालंय. मात्र स्कोर कार्ड वरती बऱ्याच धावा लागल्यात. 35 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2.3 2.3 ओव्हरचा खेळ संपलाय. लोअर फुलटॉसला समोरच्या व्ह्यू मध्ये खेळला तिथे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता कोणती चुकी करत नाहीयेत. आता लय मध्ये आलेत आसरे टीमचे क्षेत्ररक्षक सुद्धा साथ देतात आपल्या गोलंदाजाला. आणि अशाच प्रकारची साथ पलसदरी आणि पलसदरी वाडीकरांनी एकमेकांना दिली आणि आपल्या सर्वांच्या भेटीला हा पलसदरीचा वर्ल्ड कप पळसाई चषक AKTC लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी आणि या पलसदरीच्या मैदानापासून सर्वच खेळाडूंसाठी घेऊन आल्यात. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेला निकीसाठी अजून एक फलंदाज, दोन्ही हा सेट झालेले फलंदाज बॅक टू द डगआउट घालण्यात यश आलं या ऋतिकला. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 36 आणि का बॅटच्या आउटसाइड एज लागले होते. यशरक्षक यावेळेला कोणती चुकी करत नाहीत. थोडा अस्ती का होईना आदित्य मात्र कमबॅक करायला सुरुवात केली आहे. त्यांना माहिती आहे मॅच जिंकला तर क्वार्टर फायनल खेळायची संधी आणि क्वार्टर फायनल म्हणजे ह्याच चमचमत्या ट्रॉफीला पलसदरीच्या वर्ल्ड कप मधील एक ट्रॉफी आपण आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. नाहीतर पुन्हा एकदा 364 दिवस पळसाई चषकची वाट बघावी लागेल. एक तर करावं लागेल नाहीतर हारावं लागेल. शिवाजीची साथ देण्यासाठी मैदानात चाललाय गणेश. हा सुद्धा एक धाकड फलंदाज आहे. हा हिटर म्हणून ज्याची ओळख आहे नर्मदा टीम मध्ये. मागील कित्येक वर्ष आपल्या टीमसाठी चांगली बॅटिंग करतोय, सेवा करतोय आपल्या टीमची. ऋतिक मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती स्लॉट मधला बॉल, हॅट्रिक बॉल, आउट ऑफ द प्लॉट, डिस्पॅच. 6 धावांसाठी षटकार. जय इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. त्यानंतरची मॅच सेकंड राऊंडचा दुसरा सामना. एका बाजूला तमनाथ तर त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारे गुणगे. दोन्ही टीमचा कर्णधार रेडी राहायचा. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. चांगली शिस्त पाहायला मिळाल्या. पलसदरी आणि पलसदरी वाडीकरांनी जे स्वप्न बघितलं ते सत्यात उतरवले. त्यासाठी बरीच मेहनत ज्यांनी त्यांनी केले ते सर्वांचं मी कौतुक करेन. मानावं लागेल जिथे मैदान पासून सुरुवात होती, मैदान बनवण्यापासून लाईट्स पर्यंत सगळ्या गोष्टींपर्यंत विश्वासजी पाटील आसरेच्या यांच्याकडून आसरे टीमला खूप खूप शुभेच्छा आल्यात आणि शुभेच्छांची गरज आहे. कारण की 42 धावा स्कोर वरती खर्च केल्यात. 14च्या सरासरीने खेळतो नडू टीम. यांची ओळख मी त्यांना इंग्लंड टीम बोलतो. बॅटिंग घेतला, टॉस जिंकल्यानंतर पहिल्या बॅटिंग वरती विश्वास दाखवतात. जास्त वेळ वाया घालवत नाहीत. पहिल्याचा स्कोर कार्ड धावा लावा. स्लॉग ओव्हर घेऊन आतिश शिवाजीसाठी मारायचा होता लेग साइडला, चेंडू गेला ऑफ साइडला. दुसरीचा प्रयत्न शिवाजी. इथे मात्र सुसाईड पाहायला मिळाले. मात्र आता गणेशने आपली विकेट सॅक्रिफाईस केले.
ही चुकीचा निर्णय पाहायला मिळतो, कारण की गणेशने एक षटकार डोकला होता. एक बॉल होती 600 स्ट्राईक रेट होता. ह्या एका धावेने शिवाजी मात्र थोडासा स्वतःवरती निराश असेल. रन नव्हती मात्र कॉलिंग पाहायला मिळाली नाही. खालती नजर ठेवून धावत सुटला आणि गणेशला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. या एका धाव्याने स्कोर कार्डवर धावा लागल्या 43. एक चांगले फलंदाज तंबूच्या आसरीला गेलाय. कदाचित 5 ते 6 धाव्यांचा अंतर इथून पडू शकतो आदित्य. याची बॅट लागली होती, डगआउट मधून सेट आलेला, त्याला तंबूत स्वस्तामध्ये पाडवला. बॅटिंग साठी गेलाय प्रीतम. शिवाजी ज्या काम त्यांनी घेतलंय, शॉर्ट बॉल, पुल, चेंडू झालाय गुल, पाठवलाय पलसदरीला. पल्सई चषक ब्रँडेड षटकार रुडी जे. का केली याचं उत्तर दिलंय सेकंड बॉल वरती लगेच. अतिशय स्लोवर बॉल, गती परिवर्तन, आधीच बॅट फिरवली होती. वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळायला पाहिजे होतं या बॉल वरती. आतिशने ओळखला आधीचा चेंडू, तेच तरळ टाकला, शॉर्ट पडला, त्याच्यावरती आक्रमण झालं, लगेच गती परिवर्तन. आजकाल तुम्ही बराच गोलंदाज बघता जे स्लोवर बॉल वरती विश्वास दाखवतात. यावेळेला पुन्हा एकदा तेच तरळ चेंडू समोर लॉंगॉनच्या दिशेने, थोडीशी मिसफील्ड, रनआउटची संधी. अजून एक फलंदाज रनआउटच्या रूपात बाद होऊ शकतो. आता अंपायर आमच्याकडे इशारा आम्हाला कळवायचा, अंपायर कोणता फलंदाज बाद झालाय. अजून एक फलंदाजाने आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे शिवाजीसाठी. प्रीतम एकही चेंडू न खेळता नॉन स्ट्राईक एंड वरतीच रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. ही जागा घेण्यासाठी दिशांक मैदानात चाललाय. 5 फलंदाज तंबूच्या आसरीला गेलेत. 50 धावा, 5 फलंदाज बाद. येणार आहेत 3 चेंडू. या 3 चेंडू वरती 2 तरी षटकार मारण्याचा प्रयत्न करतील. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या 2 बॉल वरती एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शिवाजी नक्कीच करेल, मात्र ते अडवावं लागेल, त्याला रोकावं लागेल, कारण की आधीच बऱ्याच धावा खर्च झाल्यात. 50 धावा खर्च केल्यात दासरे टीमने. अतिशय लोवर फुल टॉस, चांगला चेंडू, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. यावेळेला अजून एक रनआउटच्या स्वरूपात विकेट जातीये. नॉन स्ट्राईक एंडचे फलंदाज ना आदित्य फक्त धावण्यासाठी येतात आणि परत जातात. थर्ड अंपायर थांबायचंय. दिशांक 1 मिनिट, दिशांक थांबायचं जरा. थर्ड अंपायरचा वापर करतायत मुख्य अंपायर अविनाशजी पलांड यांना विनंती असेल चेक करायचं आहे कोणता फलंदाज नक्की बाद आहे. सेकंड रन कंप्लीट करत असताना कोणता फलंदाज बाद झाला हे चेक करायचं आहे. ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तो घेऊया, कारण की त्या अँगलने थोडासा कॅमेरा आमच्याकडे नाहीये. ओके, दिशांक रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. आधीचा बॉल, चेंडू बराच वेळ हवेत, विकेट जाण्याची संधी. शेवटचे 2 चेंडू होते, फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट सुद्धा मिळवले आणि 51 धावांवर ते स्कोर कार्डला रोखलंय. आता येणारे 24 चेंडू आणि आसरे टीमला बनवावे लागतील 52 धावा. 24 चेंडू 52 धावा जर बनवल्या तर आसरे, आणि जर रोखल्या तर नडोदे. गेम इज ऑन. आणि तोपर्यंत आपण पहिले इनिंग ब्रेक मध्ये टॉस करून घेऊया. सेकंड राऊंडचा दुसरा सामना एका बाजूला खेळणाऱ्या गुंडगे त्यांच्या विपक्षामध्ये खेळणार तमनाथ. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच टॉस साठी यायचं आहे. चला, गुंडगे टीमचे कॅप्टन आणि त्याच्या विरोधात कुमार मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमनाथ टीम दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत आणि टॉस करण्यासाठी जाऊयात. आदरणीय ज्ञानेश्वरजी सुर्वे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल.
चला टॉस केला जाईल आणि सुर्वे साहेबांच्या शुभ असते टॉस कॉल असेल तो तमना टीमचा. इथे आला हेड आणि टॉस जिंकला गुंडगी टीमने आणि बॅटिंग स्वीकारले. फिल्डिंगसाठी आमंत्रित केले ते मात्र कुमार मयूर पाटील पुरस्कृत छत्रपती तमना टीमला. आसरे संघ तुमच्या ओपनिंग जोडी मैदानात पाठवायचे. तुमचे ओपनर्स मैदानात पाठवा. आसरे टीम लगेच. आतिश आणि सचिन अशी ओपनिंगची जोडी मैदानात पाठवली आहे. धावा चेस करायच्या 52. 24 चेंडू 52 धाव्यांची गरज आहे आसरे टीमला. विशालजी शिंदे यांच्याकडून हॅट्रिक साठी नडुदे टीमला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मैदानात नवीन चेंडू पुरवायच्यात. आतिश आणि सचिन ओपनिंगची जोडी मैदानात पाठवले. येणारे 24 चेंडू 52 धाव्यांची गरज आहे. जिंकणारा टीम क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश घेईल. आजच्या रात्रीतील शेवटच्या सामन्यामध्ये प्रवेश घेईल जिथून त्यांना संधी मिळेल पळसाई चषक वरती एकतरी चषक आपल्या गावी घेऊन जाण्याचा. आजच्या रात्रीमध्ये पळसाई चषक मध्ये तुम्ही ऐकताय हिंदीचा एक सुमधुर आवाज, एक विनोदी शैली. बाबू शाह आपल्या परिसरात खूप लाडक्या आणि त्यांच्या समवेत संदीपजी बोराडे सर. क्रिकेटचा बराचसा अनुभव, कॉमेंट्रीचा बराचसा अनुभव ज्यांना आहे. बऱ्याच वर्ष कर्जत विभागामध्ये का फेमस कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आहे संदीपजी बोराडे सर. सेकंड इनिंगला सुरुवात होती. या बॅटिंग साठी सज्ज झाल्या आसरे टीमचे ओपनर सचिन आणि आतिश. मयुरजी सुर्वे साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी नडवदे टीम साठी 2000चा कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी नडवदे टीम साठी प्राइज लागलाय 2000. दोन्ही टीम साठी सेकंड इनिंग सुरुवात होण्याच्या आधी लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि कोशिश दोन्ही एंडने पाहायला मिळणार. एका बाजूला रोखायचा प्रयत्न करणार नडुदे टीम तर बनवण्याचा धावा प्रयत्न करणार आसरे टीम. गेम इज ऑन. जर पहिल्या इनिंग मध्ये त्यांनी 51 बनवल्यात तर आसरे टीम मध्ये सुद्धा धमक आहे या धावा चेस करण्याची. कंपल्सरी चेसिंग या टूर्नामेंटचा नियम आहे. सेकंड इनिंगला स्टार्ट होत आहे. लेफ्ट आर्म राऊंड ने शिवाजी पहिला चेंडू घेऊन वीरेंद्र सेवाग स्टाईल कव्हर पॉइंटच्या दिशेने हा अपर कट अप्रतिम A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार टू डीजे. हात खोलण्यासाठी जागा तुम्ही देता फलंदाजाला, ते पण सर्कलच्या ओव्हर मध्ये. दोन्ही हाताने ती संधी स्वीकारली. चेंडूला ट्रान्सफर केलं 4 धाव्यांसाठी. 52 धावा चेस करता पहिल्याच बॉल वरती आलेला चौकार. आसरे टीम चांगल्या कॉन्फिडन्स मध्ये पाहायला मिळाले. या वेळेला लेटकट करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू जातोय निर्धाव. शॉर्टकट क्रिकेटमध्ये, शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्ही निर्धाव चेंडू खेळू शकत नाही.
चौकार आला, त्यानंतर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू आलाय. एक गोलंदाजाची तर एक फलंदाजाची. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांसाठी युट्यूबच्या माध्यमातून शृंखला बघू शकता. पुन्हा एकदा अपरकट, पुन्हा एकदा दमदार फटका, वीरेंद्र सेवकची आठवण करून दिली. अजून एक दमदार चौकार अतिशच्या बॅट मधून. टू डीजे मध्ये मी अप्पर कट बोलून गेला. स्क्वेअर कट, अप्रतिम स्क्वेअर कट बघायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. गोलंदाज थोडीशा चुकीच्या लेंथवरती गोलंदाजी करतोय, त्याच्या व्यतिरिक्त फलंदाजाकडे योग्य उत्तर आहे. खराब चेंडूवरती आक्रमण, चांगल्या चेंडूचा सन्मान क्रिकेटचा पाहायला मिळतं. यावेळेला स्टेप डाऊन केलं होतं. इथे काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक लावलाय, प्रोटेक्शन लावलंय, ते धाव मिळते फक्त एक. चौकारानंतर आता चांगलं क्रिकेट. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 9 धावा. शिवाजीचा बॉल बॅटच्या आउटसाइड एज. विवेक कोणती चुकी करणार नाहीये. पहिला फलंदाज तंबूच्या आसरेला 9 धाव्यांवरती. 1-9. टू डीजे क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क नसेल तर काही उपयोग नाहीये. खडे खडे मारण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल होता, थोडासा जागा बनवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, थोडा स्टेप डाऊन करायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. मात्र खडे खडे तेच तर्रार लेफ्टी गोलंदाजाला तुम्ही खेळू शकत नाही आहात. स्वतःची विकेट हलक्यामध्ये 2 तंबूत परतलाय. ज्या प्रकारे सुरुवात केली ऑस्ट्रेलियनचा फलंदाज 2 चौकार त्याने खेचले होते, त्याच्या विपरीत सुरुवात पाहायला मिळाली सचिनची. पहिल्याच बॉलवरती तंबूच्या आसरेला निघालाय. 1-9 स्कोर कार्डवर धावा लागल्यात. वन डाऊनच्या भूमिकेत अविनाश डुकरे. सचिन हलक्यामध्ये तंबूत पसरला, परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी अविनाश आलाय. अविनाशवरती जबाबदारी वाढली आहे कारण की अजूनही 43 धावांची गरज आहे. शिवाजीचा हा बॉल, शॉर्ट बॉल. मेन अंपायरचा इशारा, फलंदाज बाद. 2 बॉल मध्ये शेवटच्या 2 विकेट गेल्यात. पॉवर प्लेची ओव्हर समाप्त केली आहे विकेटने. 1 डाऊनचा आणि ओपनिंगचा दोन्ही फलंदाजांना एकाच ओव्हर मध्ये बाद करण्यात यश आलंय. ते शिवाजीला पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार खाल्ले होते पहिल्या 3 बॉलवरती. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक नडोली टीम फ्रंट फुटला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये धावा खर्च झाला तर फक्त 2 फलंदाज तंबूच्या आसरेला पाठवण्यात यश आलं ते शिवाजीला. इथून मॅच सेट केले शिवाजीने. मात्र अजूनही हार मानणाऱ्यातला आश्रय संघ नाहीये. जरूर आमच्या 2 विकेट गेल्यात, मात्र शेवटच्या बॉल पर्यंत आम्ही सामना घेऊन जाऊ. नवीन फलंदाज मैदानात चाललाय अविनाशी जागा घेण्यासाठी ऋतिक. चला ना, फलंदाज जायचा मैदानामध्ये. 18 बॉल 43 धावा. 18 बॉल मध्ये 43. 14च्या सरासरीने खेळायचंय. एवढंसं कठीण नाहीये बघायला गेलं तर. एखादा षटकार, एखादा चौकार आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल आसरे टीमला. कारण की जिंकणारी टीम क्वार्टर फायनल आजच्या रात्रीतील शेवटचा सामना खेळणार. आणि खेळलेला संघ तो क्वार्टर फायनलचा मोका तुमच्या घरी, तुमच्या गावाला पैसाई चषकची ही ट्रॉफी घेऊन जाऊ शकतो. एकदा जर तुम्ही ट्रॉफींकडे बघितला ना तर इन्स्पिरेशनसाठी, दुसऱ्या मोटिवेशनसाठी तुम्हाला दुसऱ्या गोष्टीची गरज नाहीये. चमचमत्या ट्रॉफीज, परत दरीकरांचं या दिमागदार आयोजन. आणि यामध्ये जर तुम्हाला शेवटच्या रात्रीमध्ये आसरे टीमला खेळायचं आहे तर बनवाव्या लागतील या 43 धावा. येणाऱ्या 18 बॉल 43. आता बॉलिंग साठी नडोली टीमचा मलिंगा कल्पेश. पहिला बॉल फुल टॉस वसूल केला. चेंडू सीमा रेषा पार. षटकार टू डीजे.
ही क्लिअरिटी तुम्ही बघू शकता. क्लिअरिटी, ट्रान्सपरन्सी केटीसी लाईव्ह ची ओळख आहे. आणि आता अंपायर अविनाशजी पालंड यांचा इशारा येतोय. चेंडू आहे नो म्हणजे असणार आहे नेक्स्ट चेंडू. उघडा डोळे, पहा नीट. नेक्स्ट चेंडू फ्री हिट. एक एक्स्ट्रा धाव स्कोर काढवती लागली जाईल. 16 धावा स्कोर काढवती लागल्यात. 0 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्या कल्पेशने. फ्री हिटची संधी. यावेळेला अप्रतिम A1 क्वालिटी ऑफ साइड ला आलेला हा चौकार. फ्री हिट पूर्ण वसूल करतोय. बॅटिंग करतोय तो आतिश टू डीजे. फक्त 9 धावा. त्यानंतर मात्र कडक कमबॅक केलाय. दम दाखवलाय आतिशनं मैदानामध्ये. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आतिशच्या बॅटवरून आलेले 2 चौकार आणि आता मात्र 1 चौकार 1 षटकार. धावा लागला स्कोर कार्ड वरती 20. येणारे 17 बॉल 32 धावांची गरज. समीकरण बदललंय. यावेळेला स्लॉट मधला बॉल खडे खडे कॉर्नरच्या डोक्यावरतून आलाय उत्तुंग. A1 क्वालिटी ब्रँडेड पल्साई चषक षटकार 6 धावा. दोन धावा. 1 रन शॉर्ट. 1 रन शॉर्ट. अंपायर आमच्याकडे इशारा करतात 1 धाव शॉर्ट आहे. गोलंदाजावरती आता मात्र बक्षिसांची कैरात आहे. कारण की प्रेक्षकांची इच्छा असते आपलं गाव जिंकायला पाहिजे. यासाठी कधी आपण बॅटिंग करत असतो तेव्हा षटकारासाठी. तर आता बघतोय विकेटसाठी. आणि अगलं बक्षीस जर पार्टनरशिप तोडली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज कल्पेशसाठी. मात्र शॉर्ट बॉल टॉप एज. तिथे दिशांक बॉल पर्यंत पोहोचेल का? हो, पोहोचलेला नाहीये. त्याच्या दोन्ही हाताच्या मधून चेंडू जमिनीला दान झालाय. ही कॅच गेलीये की मॅच गेलीये. थोडस लेझी क्रिकेट दिशांकचं पाहायला मिळालं. दिशांकडनं चांगल्या फिल्डिंगची अपेक्षा आहे. माझा थोडं निराश केल्या प्रेक्षकांना आणि खुश झालेत प्रेक्षक आसरे संघाचे. आणि भाईराका सुद्धा खुश झाला थोड्या वेळासाठी. त्याच्या मनाचं धाकधूक वाढली होती कारण की त्यांचा टच मध्ये असलेला फलंदाज बॅक टू द डगआउट झाला असता. जरूर थोडासा मागणा ठरला होता कल्पेश. मात्र संधी मिळाली होती विकेटची ती गमावल्या. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 23 धाव्यांची गरज आहे. उर्वरित चेंडूवरती 23 धावा. पूर्ण इक्वेशन बदललंय आतिशच्या बॅटिंगने. कल्पेशचा हा बॉल समोर प्लम एलबी. अंपायर बाला सोलंकी यांचा इशारा. आतिश बॅक टू द डगआउट. ओ टू डीजे. सिलेक्शन चुकलं आणि आता मात्र शॉर्ट सिलेक्शन चुकलंय की मॅच चुकली आहे की मॅच चुकली आहे. आतिशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात चाललाय आकाश. ज्याला मात्र चेंडूला आकाश दाखवावं लागेल जर सामना जिंकायचा असेल. आसरे टीमला जर क्वार्टर फायनल मध्ये घेऊन जायचं असेल. मात्र शेवट चांगला करावा लागेल कल्पेशला नडोदे टीम साठी. आता मात्र प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. नडोदे की आसरे, आसरे की नडोदे. येणार आहे 13 चेंडू आणि 23 धावांची गरज. कल्पेश विकेट जरूर मिळेल मात्र कमबॅक करावं लागेल. धावा भरपूर खर्च झाला त्या ओव्हर मध्ये. आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात. आतिशची मौल्यवान विकेट मिळवल्या. आकाश आणि ऋतिक नौकी जोडी होता मैदानामध्ये.
यावेळेला स्लॉट मधला बॉल स्वतःवरती निराश, चेंडू बराच वेळ हवेत, चेंडू खालती शिवाजी, आणि जे बोललो होतं तेच घडलंय मैदानामध्ये. 12व्या खेळाडूकडनं लावलेलं बक्षीस 500 रुपये ते मात्र आता जमा करायचंय. लगातार 2 बॉलवरती 2 विकेट, जरूर पहिल्या 4 बॉलवरती 20 धावा आणि त्यानंतर लगातार आलेल्या 2 विकेट. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय. असं वाटलं होतं मॅच झुकायला लागले आसरे टीमकडे, मात्र त्यांचे 2 फलंदाज तंबूच्या आसरेला गेलेत आणि आता मात्र मॅच 50-50 पोझिशन वरती दोन्ही संघ. येस, आणि येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. या जे बक्षीस लावलं होतं त्यात मी सुद्धा थोडासा भारावून गेलो. येणारे 12 चेंडू 23 धावांची गरज. सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळतो. सेकंड राऊंडची मॅच आता मात्र क्वार्टर फायनलच्या पहिलीची क्वार्टर फायनल मैदानात रंगले. आसरे टीमचा 12 खेळाडू चिंतेत पडला. जेव्हा 20 धावा आले तर 4 बॉल मध्ये थोडं खूप जास्त खुश पाहायला मिळत होतं. असं वाटलं त्यांचा अतिश मॅच बनवेल, मात्र आता गोलंदाजीसाठी गणेश ऑलराऊंडर खेळाडू ज्याच्यावरती बऱ्याच अपेक्षा असतील. ही ओव्हर जर कमबॅक ओव्हर करावी लागेल नडोदे टीमला, कारण की या आधीच्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च झाल्यात. मॅच जर बनेल किंवा जाईल तर याच ओव्हरमध्ये ही ओव्हर खूप निर्णायक आहे. चांगला खेळ करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या आसरे टीमच्या दोन्ही फलंदाजांना. नौके फलंदाज एकही चेंडू अजून फेस केलेला नाहीये दोन्ही बॅट्समन्सने. आकाशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कृष्णा. गणेशचा बॉल वाईडने केली आहे सुरुवात. अंतर कमी झालंय आता 12 बॉल मध्ये 12 चेंडू 12 बॉल 22 धावा. क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय पलदरीच्या ग्राउंड वरती. प्रेक्षकांच्या आवडीचा आता मॅच पाहायला मिळतं. प्रेक्षकांना उत्सुकता पाहिजे असते मॅच मध्ये, तो एक मनोरंजन पाहिजे असतं. तो आला या मॅच मध्ये, कारण की येणारे 12 चेंडू 22 धावांची गरज. फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, जिथे फक्त 1 धाव धावून पूर्ण झाली आहे. एका धावेने आता स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 31 धावा. येणारे 11 बॉल 21 धावांची गरज. सिंगल डबल मध्ये खुश असतील पलसदरी नवदेकर, कारण की त्यांना माहिती आहे सिंगल डबलने मात्र मॅच त्यांच्या दिशेने झुकून राहील तोपर्यंत मोठे फटके येत नाही. अकरा बॉल 21 धावा. 10 रनचा अंतर आहे. 10 रन्स म्हणजे 2 षटकार, 1 चौकार 1 षटकार. तो येणार का ऋतिकच्या बॅट मधून की हा कृष्णाच्या बॅट मधून? शॉर्ट बॉल पुल केलाय, मात्र चेंडू काउ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षक हातात. शिवाजी कोणती चुकी करत नाहीये. शॉर्ट बॉल ज्याच्यावरती षटकार यायला होता त्यावरती तंबूच्या आसरेला परततोय कृष्णा. अजून एक धक्का लागतोय तो आसरे टीमला. टू डीजे आता मात्र आशाभूत नजरेने या मॅच कडे बघतायत. मॅच कधी आसरे टीम कडे तर कधी नडवे टीम कडे. कल्पेश बॉलिंग करत होता. पहिले 4 चेंडू असं वाटलं होतं की आसरे टीम फ्रंट फूट वरती आहे, मात्र 2 विकेट जे घेतल्या त्यानंतर कमबॅक केलं आणि त्या कमबॅक वरती आता चांगलं काम करतोय मात्र गणेशचा शॉर्ट बॉल पॉइंटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. अजून एक विकेट जाऊ शकते, मात्र साधा सोपा झेल ड्रॉप. टेक द कॅचेस अँड विन द मॅचेस.
पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ ही दिलेली संधी दीपेश या फलंदाजाला कितपत धोक्याची ठरणार. येणारे 9 चेंडू आणि 20 धावांची गरज. पॉइंटचा क्षेत्ररक्षक म्हणजेच क्रिकेटमधील सर्वात चांगला क्षेत्ररक्षक फिल्डर म्हणून मानला जातो. त्याने केली आहे चुकी. येणारे 9 बॉल 20 धावा. गणेशचा बॉल लिडिंग एज. तिथे अजून एक त्याची संधी होती मात्र चांगला फील्ड केला चेंडूला. सिंगल ने पुढे चाललाय. अगर जीतना है ये मैच तो चौके छक्के लगाने पडेंगे आसरे टीम. त्यांचे सेट झालेले बॅट्समन डंबूच्या आसरेला गेल्यापासून अजूनही काही चौकार आलेला नाहीये. मॅच थोडीशी लांब जाताना दिसते. 8 बॉल आणि 19 धावा. हे येणारे 2 चेंडू निर्णायक आहेत. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका शोधावा लागेल आसरे टीमला. गणेश चांगली ओव्हर आतापर्यंत. हा बॉल तेच तर्रार मात्र दिशाहीन आहे. अंपायर सूरज पांडे चुलबुल पांडे आमच्याकडे इशारा करतात. चेंडू वाईड. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि फिल्डिंग टीमने वाईडचा रिव्ह्यू घेतलाय. बरीच मेहनत करावी लागते आमच्या थर्ड अंपायर अविनाश पालंडे यांना या मॅच मध्ये. निर्णय इम्पॉर्टंट असणार आहे कारण की जर वाईड असला तर 1 धाव मिळले जाईल. डॉट असेल तर वाईड बॉल आहे. वाईड बॉल फिल्डिंग टीमने रिव्ह्यू गमावलाय. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. येणारे 8 बॉल 18 धावा. या 2 बॉल मध्ये एखादा षटकार शोधावा लागेल. मॅच सोपी बनवावी लागेल लास्ट ओव्हर मध्ये चेस करत असताना कारण की कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या टुर्नामेंटचा नियम आहे. येणारे 8 बॉल 18 धावा. आसरे की नडुदे. नडुदे की आसरे. मॅच ऑन. हा बॉल तडम्यांच्या दिशेला. विवेक चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड रनरच्या स्वरूपात ऋतिकला बाद करण्यात यश आले. अजून एक युटर्न ठरेल का या मॅच मध्ये नडोली टीम साठी. ऋतिक हलक्यामध्ये बॅक टू द डग आउट. ओटूडीजे अजून एक फलंदाज तंबूच्या आसरेला. फलंदाज क्रमांक 7 बॅक टू द डग आउट. आता 17 कुठल्या टीम वरती आहे खतरा.
चेंडू बघत बसलाय फलंदाज. चेंडू येतोय निर्धाव. बॅटिंग करणाऱ्या टीमने वाईडचा रिव्ह्यू घेतलाय. पुन्हा एकदा आमच्या अविनाशजी पलांडे मेहनत करतील. थर्ड अंपायर डिसिजन अविनाशजी पलांडे यांनी वाईडचा इशारा दिलाय. हा चेंडू वाईड आहे. म्हणजे येणारे 6 चेंडू आता इक्वेशन बदललंय. 6 बॉल मध्ये 16. 6 बॉल 16. योग्य वेळी या रिव्ह्यूचा वापर केला. दीपेश ज्याला संधी मिळाली यावेळेला चांगला ताकदवर फटका. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडूने केले हवाई सफर. 6 धावांसाठी संघर्ष करणारा आसरे टीम कडून आलाय षटकार. 2DJ मॅच ऑन. थँक्यू डीजे. योग्य वेळ आला. योग्य षटकार आसरे टीम साठी. मॅच आता पुन्हा एकदा 50-50 पोझिशन वरती. येणारे 5 बॉल 10 धावांची गरज. ज्या दीपेशचा झेल तुम्ही सोडला तो दीपेश आता मैदानात बरसतोय. योग्य वेळी आपल्या टीम साठी धावा बनवतोय. जर 5 बॉल मध्ये 10 धावा बनवल्या तर आसरे, आणि जर रोखल्या निकीने 10 धावा तर नडोदे खेळणार क्वार्टर फायनल. आजच्या रात्री शेवटचा सामना. यावेळेला यॉर्कर मात्र खणून काढलाय. दीपेश स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. त्यासाठी ओ माय गॉड, काय घडलंय मैदानावरती. सगळंच काय पाहायला मिळालं. रनआउटची संधी, विकेट किपरने केलेली चुकी, त्यानंतर बॉल लागला स्टंपला आणि पडलेला सुद्धा नाहीये बेल्स. नशिबाची साथ बघायला मिळते आसरे टीमच्या बाजूने. आता मात्र दीपेशला मिळालेली दुसरी संधी. येस, या बॉलवरती चुलबुल पांड्यांचा डान्स झाला पाहिजे होता. प्रेक्षक मात्र आता उत्सुक झाले. चुलबुल पांड्यांचा डान्स मात्र काहीतरी बक्षीस लावलं पाहिजे. असंच नाचणार नाही कोणतरी मैदानामध्ये. 4 चेंडू 8 धावा. विवेक हा चेंडू पकडायला पाहिजे होता मित्रा. तुमच्या टीम साठी मॅच बनली असती. मात्र आता मॅच दोन्ही साईडने झुकली आहे. 4 बॉल 8. निकी की दीपेश, आसरे की नडोदे. या वेळेला शॉर्ट बॉल ऑफसाईडच्या दिशेने स्क्वेअर कट लावायचा होता. प्रयत्न चुकलाय. आता मात्र 3 बॉल मध्ये 8. हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे विशालजी शिंदे साहेबांकडून. हॅट्रिक म्हणजे त्या अतिशय सुंदर बक्षीस लावलंय. 3 हॅट्रिक घेतली म्हणजे 3 चेंडू निर्धाव जातील. प्रेक्षक सुद्धा अनुभवी आहेत. ह्या वेळेला फुल टॉस बॉल. बॅटची लिडिंग आहे. चेंडू सीमा रेषा पार. हा मात्र योग्य वेळेवरती आलाय. संघर्ष करणारा अजून एक चौकार. खेळाडू आणि प्रेक्षक तुम्ही खेळाडू तुम्ही बसून घ्या परत तुमच्या डगआउट मध्ये. कारण की काल अशाच प्रकारे आम्ही एक दिली होती पेनल्टी. सो या गोष्टीला 2 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. आम्ही रिव्ह्यूज मध्ये चेक करतोय नो चेंडू आहे की नाही. फेअर डिलिव्हरी म्हणजे येणारे 2 बॉल आणि 4 धावांची गरज. स्कोर कार्ड होते धावा लागल्या त्या 48. 2 चेंडू 4 धावा. ज्या दीपेशला जीवदान दिलं 2-2 वेळा, एकदा रनआउट आणि एकदा कॅच, तो दीपेश मात्र आता डोईजवळ चढतोय. दोन्ही चेंडू निर्धाव गेले तर 500. या मात्र प्रेम आहे, ग्रामीण क्रिकेटचं प्रेम. 2 बॉल 4. नडोदे की आसरे. आजच्या रात्रीतील सर्वात जास्त रंगलेला सामना. मैदान पेटलंय, तापलंय. प्रेक्षक त्यांच्या टोज वरती बघायला मिळतात.
यावेळेला बॅटची इनसाइड एज, फलंदाज बॅक टू द डगआउट. मॅच कॅच दिली आहे की मॅच दिली आहे दीपेशने. यावेळेला संधी स्वीकारली आहे ते विवेकने. आणि टू डीजे टाकला. हा चेंडू डॉट आला तर 200 आणि जरा 500 तर मिळाले विकेट साठी, ज्या विकेटची गरज होती. चला एकदा जोरदार ढाल्या होऊन जाऊ द्या बॅटिंग करणाऱ्या टीम आणि फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी. काय सामना रंगला. एक चेंडू 4 धावा मारल्या तर आसरे आणि रोखल्या तर नडोदे. निक्की की शुभम, शुभम की निक्की. पल्साई चषक 2025. यावेळेला स्लॉट मधला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय क्षेत्ररक्षक. फक्त बॉल अडवायचा होता. थोडीशी मिसफील्ड. 2 धावा तर धावून पूर्ण. कशा प्रकारचा थ्रो, अँड्रम थ्रो. मात्र एका धावेने हा सामना हारलाय तो आसरे टीम. चेसिंग करत असताना 52 धावा बनवल्या त्या 50. वेल प्लेड आसरे आणि वेल प्लेड नडोदे आणि हार्ड लक आसरे टीम. दोन्ही संघ अप्रतिम खेळ केला. मन जिंकली प्रेक्षकांच्या आसरे टीमच्या फलंदाजांनी सुद्धा. मन जिंकली नडोदे टीमने सुद्धा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात दोन्ही टीम साठी. थँक्यू. आता मात्र दोन्ही संघाचा दम निघाला होता ही मॅच जिंकण्यापर्यंत. क्वार्टर फायनल मध्ये आजच्या रात्रीमध्ये शेवटचे सामना खेळण्यामध्ये संधी मिळाल्या ती नडोदे टीमला. आणि बॅक टू संदीप बोराडे सर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 7 बॉल मध्ये 13 धावा.